यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिकांचं नुकसान झालं आहे, पण प्रशासन याकडे लक्ष देत नाहीये असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांनी आझाद मैदान या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन केलंय। कापूस आणि सोयाबीन पिकाला भाव द्या अशी मागणी हे शेतकरी करतायत। या उपोषणकर्त्यांशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी संजय राठोड यांनी। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी पहिले सुलतानी आणि आसमानी संकटात सापडलेला आहे, मात्र प्रशासनाच्या वतीने त्यांना कुठेही दिलासा मिळत नसल्याची ओरड या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे। अशा संदर्भात विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी चक्क अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे। काही शेतकरी पुत्र आपल्यासोबत आहे, त्यांना आपण विचारू, भाऊ नेमका हा आंदोलन कशा संदर्भात आणि काय तुमच्या मागण्या आहे? गेल्या अनेक दिवसापासून यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये आम्ही प्रदर्शनं करतोय, सरकारला मागणी करतोय की आमच्या मालाला रास्त भाव भेटावा। सोयाबीनला किमान 6 ते 8 हजार आणि कापसाला किमान 8 ते 10 हजार, कारण यवतमाळ डिस्ट्रिक्ट महाराष्ट्रामधला एक प्रमुख जिल्हा आहे की या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन होतं। सोयाबीनच्या बाबतीमध्ये जर आपण एकंदर विचार केला तर या ठिकाणी सुद्धा सोयाबीनचं मराठवाड्यानंतर विदर्भात मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन होतं, उत्पन्न होतं। म्हणून आमची एक रास्त मागणी सरकारला या माध्यमातून करतोय की जोपर्यंत आमच्या मालाला रास्त भाव मिळणार नाही तोपर्यंत हे बेमुदत अन्नत्याग आंदोलन यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये आझाद मैदान या ठिकाणी आम्ही सुरू केलं आहे, हे चालूच राहील। ह्या भावच शेतकऱ्याला मान्य नाही, त्याच्या गरजा पूर्ण होत नाही, त्या पिकाचं लागलेला खर्च त्याच्यातून निघणार नाही। म्हणून नाही का आम्हाला कमसे कम 6 ते 8 हजार रुपये भाव या सोयाबीनला आणि कापसाला 10 हजाराच्या वर भाव हा शासनाने द्यावा ही आमची विनंती। कापसाला आणि सोयाबीनला 8 ते 10 हजारापर्यंत भाव देण्यात यावे हीच उद्दिष्ट आहे या उपोषणाचा। अन्नत्याग आंदोलन हे चालूच ठेवणार असं सुद्धा या ठिकाणी आंदोलनकर्त्याच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।